रोशनी ही रोशनी है, चार सू जो चार सू। इश्क है ये इश्क है, इश्क है ये इश्क है। तुमसे मिले तो कुछ गुनगुनी सी होने लगी है सर्दियाँ। तुमसे मिले तो देखो शहर में खिलने लगी है वादियाँ। साया मेरा है तू और मैं तेरा, तू दिखे या तू दिखे या तू दिखे या ना दिखे तू, तेरी खुशबू तू बू। इश्क है ये इश्क है, 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 इश्क है ये इश्क है। ਉਹ ਸੁਨੀਆਂ ਸੁਨੀਆਂ ਰਾਤਾਂ ਤੇ ਰਾਤਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਤੂੰ, ਜਦ ਵੀ ਤੈਨੂੰ ਲੱਭਾਂ ਤੇ ਮਿਲ ਜੇ ਮੈਨੂੰ ਤੂੰ। ਸਾਰੇ ਦਿਨ ਦੀਆਂ ਗੱਲਾਂ ਬਹਿ ਕੇ ਦੱਸਾਂ ਮੈਂ ਤੈਨੂੰ, ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਭੁੱਲੇ ਨਾ ਕਦੇ, ਮੈਂ ਨਾ ਭੁੱਲਾਂ ਤੈਨੂੰ। ਉਹ ਸੁਨੀਆਂ ਸੁਨੀਆਂ ਰਾਤਾਂ ਤੇ ਰਾਤਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਤੂੰ, ਜਦ ਵੀ ਤੈਨੂੰ ਲੱਭਾਂ ਤੇ ਮਿਲ ਜੇ ਮੈਨੂੰ ਤੂੰ। ਸਾਰੇ ਦਿਨ ਦੀਆਂ ਗੱਲਾਂ ਬਹਿ ਕੇ ਦੱਸਾਂ ਮੈਂ ਤੈਨੂੰ, ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਭੁੱਲੇ ਨਾ ਕਦੇ, ਮੈਂ ਨਾ ਭੁੱਲਾਂ ਤੈਨੂੰ। बस गई मेरे दिल में तेरे नैना। पूर्ण वॉर्डरोब हा मोनोक्रोमॅटिक थीम मध्ये आहे. सिंगल कलर आपण घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत आपण इथे सिंगल कलर तर घेतलेला आहे, पण मध्ये आपण इथे रोज गोल्ड कलरची पट्टी दिलेली आहे. मध्ये दिलेली आहे, वर दिलेली आहे, त्याच्यानंतर खाली देखील दिलेली आहे. आणि लॉफ्ट्सलाही आपण वरती हँडल्स रोज गोल्ड कलरचे दिलेले आहेत आणि वरती पट्टी देखील दिलेली आहे. वॉर्डरोब ओपन केल्यानंतर ना इथे लाईट ग्लो होतात आणि स्लायडिंग वॉर्डरोब आपण दिलेले आहे. इथे बघू शकता. वॉर्डरोब मध्ये तुम्ही बघू शकता आपण इनफ अशी स्पेस दिलेली आहे. तर वरती बॅग्स ठेवू शकता किंवा एक्स्ट्रा जे मटेरियल राहतं तर तिथे वरती बॅग्स असतील किंवा एक्सेट्रा तुम्ही साहित्य वरती ठेवू शकता. त्याच्यानंतर हँगरसाठी सुद्धा पण अशी भरपूर स्पेस दिलेली आहे. तर इथे हँगरचे कपडे वगैरे ठेवू शकता. त्याच्यानंतर खालीही ठेवू शकतात, तेवढी स्पेस इथे आहे. फोल्ड करून खाली ठेवू शकतात. त्याच्यानंतर ना इथे ड्रावर दिलेला आहे. तुमचे डॉक्युमेंट्स असतील, मोठा ड्रावर आहे, तुम्ही बघू शकता. फाईल्स डॉक्युमेंट सुद्धा इथे बसू शकतात. त्याच्यानंतर खाली 2 स्टोरेज दिलेले आहेत. तिथे तुमचे डेली यूजचे कपडे आपण फोल्ड करून तुम्ही इथे ठेवू शकता. आणि इथे एक बटन दिलेलं आहे, ती लाईट तुम्ही बंद करू शकता. एक साईडचं तर आपण बघितलं, तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे सेक्शन्स केलेले आहेत. इथे 3 सेक्शन झालेले आहेत. 2 शेल्फ त्यांना दिलेले आहेत आपण. त्याच्यानंतर ना हँगर सेक्शन दिलेलं आहे. वरती सेम स्टोरेज आहे. त्याच्यानंतर मी इथे इस्त्रीची किंवा कपडे म्हणू शकता तुम्ही फोल्ड करून इथे ठेवू शकता. इथे असे 2 दिलेले आहेत पार्ट. त्याच्यानंतर खाली सेम आपण इथे स्टोरेजसाठी एक जागा दिलेली आहे. बस गई